नमस्कार, मी प्रगती. माझ्या मास्टर टेलर लाईफस्टाईल चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण नऊवारी कटिंग बघणार आहोत. त्याच्यासाठी मी 2 मीटर कापड घेतलं आहे आणि अशा पद्धतीनं फोल्ड केलं आहे मी 4 फोल्डमध्ये. बंद साईड माझ्या साईडून आहे, तर तिथून वरतून म्हणजे कमरेच्या साईडून सीट घेरचा तिसरा भाग मी टाकला आहे. त्याच्यानंतर सेम वरतून पण माप सेम खाली घेतलं आहे. क्रोच लेनसाठी म्हणजे आसनसाठी पण सेम तेवढंच घेतलं आहे आणि ती लाईन मारून घ्यायची. तर मी 40 आहे त्याच्यामुळे मी 13 इंच घेतलं आहे आणि लाईन मारले. सीट घेर 40 इंच आहे. बॉटमला मी 7 इंच टाकले कारण बॉटम त्यांचा रेडीमध्ये 12 आहे, तर मी 7 इंच टाकले आणि असं आपलं साध्या सलवारप्रमाणे कटिंग करून घ्यायचे आहे. आता हा पदर रेडी करून घ्यायचा आहे. तर पदर पूर्ण उंची प्लस पूर्ण उंची घ्यायची आहे. म्हणजे उंची त्यांच्या साडीची 38 आहे, तर प्लस 38 वरती मार्किंग करायचं आहे आणि स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. आता मी अशी स्ट्रेट लाईन मारून घेतली. त्याच्यानंतर वरतीच्या साईडला आपण स्ट्रेट मारून घेतलेला आहे. आता इथं मार्किंग केली, तिथून पुढे 15 इंचावरती घेतले क्रॉस आणि असं ही क्रॉस लाईन मारून घ्यायची. ही बाजू आपल्या कास्ट्याच्या साईडला जाते, जी आपण एक्स्ट्रा घेतो ती. आसनाच्या साईडला जॉईन करताना असं मी लाईन मारून घेतली आणि आता कटिंग करून घेते क्रॉसमध्ये. अशा प्लेट्स मारून आपल्या नंतर पदर तयार करून घ्यायचा आहे. तर आता जे आपण बॉटम कटिंग केलेत सलवार टाईप असं, तर हे असे ठेवून घ्यायचे. सिंगल भाग ठेवलाय मी. कापड मात्र खाली डबल फोल्ड मारलंय. डबल फोल्ड कापड घेतलंय आणि असं कटिंग करून घेते. वरती 4 इंच एक्स्ट्रा घेतलंय कमरेच्या बाजूने आणि काठ होता तर मी काढून टाकलाय. तर हे आता दोन्ही बॉटमचं आपलं कापड रेडी झालं. साईडला ठेवते. आता आपल्याला काष्टा काढून घ्यायचा आहे आणि ओचा काढून घ्यायचा आहे. तर पहिला आपल्याला ओचासाठी कापड कटिंग करून घ्यावं लागेल कारण ओचा मोठा असतो. तर 10 इंचावरती मी स्ट्रेट लाईन मारले. पूर्ण उंची बघितली आधी किती आहे ते. 40 इंचावरती मार्किंग करून 10 इंचावरती मार्किंग केले आडवं. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडच्या दुसऱ्या टोकाच्या इथे बघू शकता, दुसऱ्या टोकाला घेते. इथून मी 4.5 इंचावरती मार्किंग करते आणि तिथे वरती ते आपल्याला क्रॉसमध्ये जॉईन करायचं आहे आणि सेम तसंच कटिंग करून घ्यायचं आहे. तर असं मार्किंग केले आणि तसं स्ट्रेट कटिंग करून घेते. आता असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं. नऊवारी कटिंगसाठी जर कोण दुसरं आपल्या सोबत असेल ना तर फास्ट कटिंग करता येते. माझ्यासोबत इथं कोणीच नव्हतं, मी एकटीच होते. असं मला इकडून तिकडं साडी कशी मोठी, पण ही मी 5.5 मीटर साडीमध्ये नऊवारी कटिंग करते. सिंगल काष्टा आहे आणि मस्तानी साडीमध्ये आहे. ही साडी शिवून झाल्याच्या नंतर एकदम छान होईल कारण एकदम सॉफ्ट सिल्क मटेरियल आहे. म्हणजे सिल्क आर्टिफिशियल सिल्क नाही आहे, सॉफ्ट सिल्कच आहे. कॉटन टाईप मटेरियल आहे त्याच्यामुळे. तर आता ओचा तर आपला झालाय. त्याला नंतर मी व्यवस्थित सेट करून घेईन. आता काष्टासाठी पूर्ण उंची प्लस 4 इंच किंवा 6 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. तर मी 4 इंच घेतलं आहे. कापड कमी असल्यामुळं सिंगलच काष्टा काढावा लागणार आहे. कापड सीधा करून घेते आणि उरलेल्या भागात असं सर्कल देऊन कटिंग करून घेते. हे बॉटमपासून असं जॉईंट होतं आणि असा आपला पाठचा काष्टा तयार होतो.
तर आता साडी आपली पूर्ण कटिंग करून झाली आहे. फक्त ह्याला आता क्रोश लाईन कट करून घेऊन आपल्याला स्टिचिंगला घ्यायचं आहे. तर बघू शकता तिन्ही भाग रेडी झालेत. आता पदर आपल्याला शिलाई मारून घेते. तुमच्याकडे पिको मशीन असेल पिको मारून घेतला तरीही चालेल. माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता त्याच्यामुळे मी डायरेक्टली पदराला अशी मशीनवरती शिलाई मारून घेतली आहे. आणि बाकी मग आपल्याला साडी जॉईंट करायला घ्यायचे. तर पहिल्यांदा पदरच रेडी करून घेते मी. तर प्लेट्स मारून घेते. अशा छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या आहेत आणि तयार करून घ्यायचं आपल्याला पदर. त्याच्यानंतर आता बॉटम तयार करून घ्यायचं आहे. तर बॉटम सेम साध्या सलवारला वगैरे तुम्ही अस्तर लावत असाल त्या पद्धतीनंच खालून मी दुमडलं आहे आतल्या साईडनं. काठ माझं प्रॉपर दिसण्यासाठी अस्तरच दुमडून असे डायरेक्ट शिलाई मारून घेतले. तुम्ही काठाचं असेल तर असंच डायरेक्ट दुमडूनच शिलाई मारायला घ्या. आणि त्याला कमरेच्या साईडनं मी 4 इंच घेतलं होतं तिथं फोल्ड मारलं आहे म्हणजे प्लेट्स घेतल्यात. तरी बॉटम आपण वरती तयार. आता इथं जे उरलेलं कापड आहे ते अशा प्लेट्स मारायचे दोन्ही साईडला. तर दोन्ही बॉटम सेम अशाच पद्धतीने रेडी करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर हा आपला जो ओचा आपण तयार केला होता त्याला सेट करून घेते व्यवस्थित आणि एकदा इस्त्रीने प्रेस करून घ्यायचं आहे. ह्या साडीला खरं ते प्रेसची अजिबात गरज नाही, लगेच हाताने सेट होते. थोडं मला ओच्यासाठी प्रॉब्लेम येत होता म्हणून व्यवस्थित सेट करून घेतलं आणि इस्त्री फिरून घेते. एकदा आपण सेट करून शिलाई मारून घेतली की तो ओचा मग अजिबात हालत नाही. याला खरं तर टाके मारायची पण गरज नाही, एवढी सॉफ्ट आहे. तर हा पदर आहे तो ओचा होता आणि हे दोन्ही पाय आणि तो काष्टा असं आपले स्टिचिंग करून आता हे रेडी झाले. अस्तर वगैरे लावून रेडी झाले. तिन्ही 4ही भाग म्हणजे आपले हे रेडी झालेले आहे. ब्लाऊज मी पहिलाच त्यांचा शिवून ठेवला आहे. आणि बघा हे ओचा आहे, ओचाही रेडी झाला आहे. उंचीप्रमाणे एक्स्ट्रा असेल तर कटिंग करून टाकायचा असतो. तर मी एक्स्ट्रा आहे तो कटिंग करून टाकून देते. त्याच्यानंतर आता माझ्या साईडून बघू शकता असे हे ठेवलेत, भाग ठेवलेत ते. आणि आपल्याला हे आता स्टिचिंग करून घ्यायचं. थोडं कापड कमी पडते ते प्लेट्स ओपन करून घेते मी आणि असा पदर आपला सेट करून घेते. एक साईडला ओचा एक साईडला काष्टा असं व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे. ओच्याला मी अशी व्यवस्थित शिलाई मारून घेते आणि एक्स्ट्राचं कापड कटिंग करून टाकते. जो जे शेप दिलेला आहे तो आपला शिलाई मारून घ्यायचा आहे. जो ओचाला होता ना पूर्ण अगदी बॉटमपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे त्याची. असा मग हा वरचा भाग ठेवून स्टिच करून घ्यायचा. झूम करून व्यवस्थित बघितलात तर तुम्हाला पूर्ण साडी लक्षात येईल. अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे, जास्त अवघड नाही. अगदी साडी शिवायला 1 ते 1.5 तास लागतो कटिंग करून अगदी शिवायला. तर साडीचा आपला ओचा वगैरे लावून झाला आहे. तर आता आपण काष्टा लावून घेणार आहोत. काष्टा मी व्यवस्थित सेट केला आहे आणि हा काष्टा पण खाली बॉटमपर्यंत पूर्ण मारायचा आहे. जे एक्स्ट्राचं कापड आहे जे तुम्ही बघितलं असं सर्कल करून आपण जे कटिंग करून घेतलं आहे ते पूर्ण छोटे छोटे प्लेट्स घेऊन ते जिरवायचं आहे.
अशा छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आणि ते जिरवायचं आहे. अगदी बॉटमपर्यंत, बॉटमची फक्त काठाची बाजू सोडून बाकी सगळीकडे प्लेट्स मारल्या तरी चालतात. आता हे दोन्ही क्रोस लेन जोडून घ्यायचे आहेत सलवारप्रमाणे. जसं आपण सलवारचे क्रोस लेन जॉईन करतो, आसन जॉईन करतो तसं जॉईन करून घ्यायचं आहे. पदर मी कमरेच्या साईडून बाहेर काढला आहे. बाकी दोन्ही बॉटमच्या दोन्ही साईडला आतमध्ये टाकायचं आणि शिलाई मारायचं व्यवस्थित सेट करून. जे मी शिलाई मार्जिन घेतली ते सोडून पूर्ण शिलाई मारून घेते आता. डबल शिलाई मारून घेते. तर आता साडी आपल्याला नीट करून घ्यायची, सीधा करून घ्यायची. आता पाठचा काठचा 1 इंच वरती घेऊन सेट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं कटिंग करून टाकायचं आहे. सेम तसंच ओचा आहे तो पण सेट करून मध्यवर्ती जाऊन सेट करायचं आहे उजव्या पायावरती. आता कंबर बेल्ट लावून जो काठ काढला होता त्याचाच कंबरपट्टी लावते मी, जॉईन करून घेते. आतल्या साईडने लावली होती, आता बाहेरच्या साईडला सीधा साईडला एक काठ आपलाचा लावून घ्यायचं. अशा पद्धतीने आपली काठ लावून झालाय. तर नाडी तयार करते मी. सलवारला वगैरे आपण जी नाडी तयार करतो सेम ती नाडी तयार करायची आणि अशा पद्धतीने आपली नऊवारी साडी रेडी झाली. साडी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा.